नमस्कार. मल्टीस्टेट रजिस्ट्रेशन हे आपल्याला माहिती असेल की 1 कोटी पेडअप कॅपिटल आपल्याला त्या ठिकाणी लागतं आणि 2 स्टेटच्या 2 ॲडजॉइनिंग स्टेट म्हणजे लगतच्या स्टेट्सच्या एनओसीज आपल्याला लागतात आणि एकत्रित प्रपोजल जे आहे ते दिल्लीला सबमिट करून आपल्याला त्याचं रजिस्ट्रेशन हे साधारणतः 4 ते 5 महिन्यांमध्ये मिळत असतं. सो ही जी पूर्ण प्रक्रिया आहे याच्या एनओसीज ह्या आता चालू आहेत. मध्ये काही काळ थोडासा डिस्टर्बन्स होता पण आता सुरळीतरित्या चालू आहेत. पण ते कायमस्वरूपी अशाच पद्धतीने चालू राहील असं नाही. याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. याचं कारण बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात की ज्याच्यामुळे एनओसी ही चालू असते किंवा एनओसी होल्डवरती जाते किंवा प्रत्येकालाच ती एनओसी मिळती अशी नाही. त्याचे पॅरामीटर्स हे आहेत. नवीन जे एसओपी आलेले आहेत, नवीन गाईडलाईन्स ज्या आलेल्या आहेत सीआरसीएस कडून किंवा प्रत्येक आरसीएस आपले स्वतःचे काही गाईडलाईन्स बनवत आहेत. तो या सगळ्यांचं कॉम्बिनेशन मिळून ती एनओसी आपल्याला मिळत असते. त्यानंतर दिल्लीचं एक प्रक्रिया आहे. तो या सर्व प्रक्रिया ही आता चालू आहे आणि ज्या कुठल्या एनओसीज आहेत त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे आपण जेव्हा मल्टीस्टेटच्या संदर्भात चर्चा करतो तेव्हा त्या एनओसी आपल्याला दाखवून म्हणजे मिळणार आहे किंवा प्रपोजल दिलेला आहे अशा शक्यतांवर चर्चा न करता प्रत्यक्ष एनओसी दाखवून आपण ते काम सुरू करतो. तर अशा प्रकारचं कुणाचं जर मल्टीस्टेटचं काम नव्याने सुरू करायचं असेल किंवा आता एका प्रक्रियेमध्ये अडकला असेल आणि पुढे न्यायचं असेल तर त्या संदर्भात तुम्ही कॉल करू शकता.